नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोपाळे सर जे की सुपरफास्ट आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः हिंगोली जिल्ह्यामध्ये जी पोलीस पाटील भरती निघालेली आहे त्या पोलीस पाटील भरती संदर्भातले येणारे प्रश्न टेस्ट सिरीज आपण चालू केली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला एका महिन्याचा वेळ आहे, 30 प्रश्नपत्रिका तुम्ही एका महिन्यात दररोजची एक याप्रमाणे किंवा त्याच्या आधी मी 30 प्रश्नपत्रिका त्यात टाकेल, 100 रुपयामध्ये त्या सोडवायच्या आहेत। त्याचबरोबर पोलीस पाटीलला कोणत्याही जिल्ह्याचा असो त्या जिल्ह्याविषयी जर प्रश्न येतात तर मग आपल्या हिंगोली जिल्ह्याविषयी आतापर्यंत परीक्षेला आलेले प्रश्न आणि समोर येऊ शकतात असे प्रश्न जे जिल्ह्याच्या बाबतीत महत्वाचे आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्वतः बघायचा आणि समोरही शेअर करायचा, आवडल्यास लाईक शेअर करायचा आणि आणखीन काय अपेक्षित आहे ते सुद्धा कमेंट करायचं। या व्हिडिओमध्ये पोलीस पाटील त्याचबरोबर ज्यांनी पोलीस भरतीमध्ये हिंगोलीला फॉर्म भरला असेल त्यांच्याही उपयोगी येतील आणि इतरही परीक्षेला उपयोगी येतील असे सर्व प्रश्न आणि त्याची डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत। तर पाहूया आतापर्यंत आलेले प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेन जेवढं शक्य होईल तेवढे यात आपण घेणार आहोत। आणि हेच प्रश्न परत आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये जे दुसऱ्या क्रमांकाचे टेस्ट आहे त्या ऍपवर मी स्पष्ट टाकले आहे, जिल्हा विशेष म्हणून त्या दुसऱ्या क्रमांकाच्या टेस्ट सिरीज मध्ये दुसऱ्या टेस्ट मध्ये ते प्रश्न आहेत, तिथं ते सोडून बघायचे आपल्याला किती मार्क येतात ते। टेस्ट सिरीज मात्र सर्वांनी घ्यायची, मात्र 100 रुपये फी आहे, मात्र आपले प्रश्न कव्हर होतात, आपण गावाचे पोलीस पाटील होणार आहात। पाहूया प्रश्न कशा स्वरूपाचे आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यावर आलेले आहेत, त्याचं एक्सप्लेन काय आहे, आपल्याला काय माहिती आहे, आपण हे त्याच जिल्ह्यातले आहोत। पाहूया आपल्या भाषेत। पहा, वारंवार परीक्षेला आलेला प्रश्न, हिंगोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहा, पर्याय आहेत 1998, 1999, 2000, 2001। तर बरोबर उत्तर आहे 1999, कारण 1 मे 1999 त्या दिवशी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे। त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते नारायण राणे मुख्यमंत्री असतानाचा हिंगोली जिल्हा 1 मे 1999 ला निर्माण झालेला आहे। याच दिवशी भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया हा जिल्हा निर्माण झाला होता। त्यामुळे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर 1999। तारखे सहित सांगत आहे मी, एक्सप्लेन सांगत आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही। दुसरा प्रश्न, हिंगोली जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत? हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे। एखादा वाढला असेल तर तुम्ही माझं चेक करायचं, असं नाही की माझं सगळं बरोबर आहे। तर पहिला पर्याय आहे 17, दुसरा पर्याय आहे 15, तिसरा पर्याय आहे 12, चौथा पर्याय आहे 13। मागच्या वेळेस पोलीस भरतीला आलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे 13 पोलीस स्टेशन आहेत। कोणते आहेत त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातले माहित आहेत किंवा मी काही नावं सांगेन। बघा, हिंगोली शहर आहे, वसमत शहर पोलीस स्टेशन आहे, औंढा नागनाथ आहे, कळमनुरी आहे, सेनगाव पोलीस स्टेशन आहे, बासंबा पोलीस स्टेशन आहे, गोरेगाव पोलीस स्टेशन आहे, हट्टा पोलीस स्टेशन आहे, नरसी नामदेव पोलीस स्टेशन आहे, आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन आहे, कुरुंदा पोलीस स्टेशन आहे आणि SRP कॅप हिंगोली। 13 पोलीस स्टेशन हिंगोली जिल्ह्यात एकूण पोलीस स्टेशनची संख्या आहे। त्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतरचा प्रश्न आहे, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? आणि बरेच जण आपण त्या येलदरी धरणावरून तिकडे जिंतूर साईडला जाताना फोटो काढून मोकळे होऊन आले आहेत। तर पर्याय पहा, पहिला पर्याय वैतरणा, कोकण साईडची नदी आहे त्यामुळे हे उत्तर नाहीच। भीमा हेही नाही, बिंदुसरा बीड जिल्ह्यात हेही नाही। तर येलदरी धरण जे आहे, आपण म्हणतो ना पूर्णच्या काठचे गाव आपल्या जिल्ह्यातलं, तर पूर्णा नदीवर आहे येलदरी धरण। त्यानंतरचा प्रश्न आहे, हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? याच्यामध्ये सुद्धा 2-3 किलोमीटरचा काही फरक असू शकतो, मात्र पर्यायानुसार जर पाहिलं, पहिला पर्याय आहे 2528, दुसरा पर्याय आहे 4827, तिसरा पर्याय आहे 7718, चौथा पर्याय 8718। तर हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 4827 चौरस किलोमीटर। त्यानंतरचा प्रश्न आहे, हिंगोली जिल्हा कोणत्या विभागात येतो? पहा, पहिला प्रश्न पर्याय आहे नाशिक, तर नाशिक विभागात नाही। तर हिंगोली जिल्हा आहे छत्रपती
संभाजीनगर प्रशासकीय विभाग. पुढचे प्रश्न पाहू आपण लगेच.